खास थंडीसाठी अशी आपली आजची रेसिपी आहे। आज आपण करणार आहे कुळीथ सूप। खूप शक्तिवर्धक, आरोग्यदायी आणि पारंपरिक असं हे आपण कुळीथचं सूप आज बघणार आहे। चला बघूया रेसिपी। बघा हे असे कुळीथ घेतलेले, हे आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात। आता हे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। मंद आचेवरच हे कुळीथ भाजून घ्यायचे आहेत। आता व्यवस्थित मी भाजून घेते। याला हुलगा पण म्हणतात, कुठे काही ठिकाणी याला कुळीथ म्हणतात, काही ठिकाणी हुलगा पण म्हणतात याला। उष्ण असं हे कुळीथ असतं, त्यामुळे प्रेग्नंट लेडीजला हे कुळीथ देत नाहीत खायला। तर हे बघा इथे व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे। बघा तीळ कसे उडतात भाजताना, त्याचप्रमाणे हे पण चटचट असे उडतात कुळीथ। चांगले भाजून झालेले आहे। आता थोडेसे थंड करून घेऊ, कारण हे मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची याची। किंवा तुम्ही एकखट्टीच गिरणीमधून सुद्धा कुळीथ दळून आणून घेऊ शकता, कारण कुळीथाचे पिठाचे पण बरेचसे पदार्थ होतात। बघा आता हे मिक्सरमध्ये मी थोडंच करायली, त्यामुळे मी मिक्सरमध्ये आता ह्याची पावडर करून घेते। कुळीथाचे शेंगोळे पण होतात, ते पण खूप छान लागतात। त्याचबरोबर पिठलं असे बरेचसे पदार्थ होतात कुळीथाचे पण। आणि थंडीसाठी तर विशेष महत्त्वाचं आहे कुळीथ खाणं। तुम्ही पण नक्की करून बघा कुळीथाचं सूप, जर करत नसाल तर। बघा अशी पावडर झालेली आहे। आता हे कुळीथाचं पीठ 2 चमचे मी या वाटीमध्ये काढून घेते। वेट लॉसमध्ये पण हे कुळीथ फायदेशीर ठरतं। जे वेट लॉस जर्नीमध्ये आहेत त्यांनी सुद्धा हे कुळीथाचे सूप ट्राय करू शकतात। त्याचबरोबर मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुद्धा हे कुळीथाचं सूप किंवा कुळीथ लाभदायक असतात। बहुगुणी असं हे कुळीथ आणि त्याचंच आज आपण सूप करणार आहे। तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। बघा मी 2 चमचे वाटीमध्ये पीठ काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून त्याची स्लरी करून घ्यायची आहे। बघा ह्याप्रमाणे त्याच्या गाठी वगैरे काही होत नाही, आणि झाल्याच असतील तर त्या चमच्याच्या साहाय्याने मोडून घ्यायच्यात। बघा ह्याप्रमाणे माझी स्लरी तयार झालेली आहे। अगदी 2 चमचेभरातच हे सूप तयार होतं, खूप पीठ घ्यायची गरज नाही। आणि इकडे बघा मी घेतलेलं लसण चिरून घेतलेले, अगदी 2 मिरच्या घेतल्या आहेत चिरून, आणि कोथिंबीर। मिरची स्किपसुद्धा तुम्ही करू शकता जर लहान मुलांना प्यायचं असेल, पण थोडीशी 1-2 मिरचीनी छान लागतं सूप। आणि याला तुपाचीच फोडणी करायची शक्यतोवर। बघा मी थोडंसं तूप कढईमध्ये घेतलेलं आहे, त्यानंतर त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे। जिरे लगेच फुलतात। जिरे फुलल्यानंतर हिंग टाकून घ्यायचं आहे, आणि यानंतर तुपामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे खुडलेला लसूण, त्याचबरोबर हिरवी मिरची अगदी थोडीशी घ्यायची, 1 नाही तर 2, त्यापेक्षा जास्त मिरच्या घ्यायच्या नाही आहेत। व्यवस्थित असं परतून घेऊ आता मिरची आणि लसण। किंवा तुम्ही मिरचीच्या ऐवजी काळी मिरीची पूडसुद्धा इथे वापरू शकता, त्यांनी पण कुळीथचं सूप छान लागतं। कुठल्याही सूपामध्ये काळी मिरीची पावडर छानच लागते। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, आणि अगदी थोडीशी हळद टाकून घेतली मी। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी। बघा इथे 1 ग्लास पाणी मी घेतलेलं आहे, पूर्ण 1 ग्लास पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे। लसणाचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला आवडत नसेल किंवा तुम्ही लसूण खात नसाल तर लसूण मिरची स्किप केली तरीही चालते। याला कुळीथाचं सूप म्हणू शकतो, किंवा माडगं म्हणू शकतो, किंवा मग कुळीथाचं कढणसुद्धा आपण याला म्हणू शकतो। चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेलं आहे। आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। बघा इथे चांगली पाण्याला उकळी आलेली दिसते, आणि अशी उकळी आल्यानंतरच आपण जे वाटीमध्ये कुळीथचं पीठ पाणी टाकून पेस्ट करून घेतलेली आहे, त्याची स्लरी करून घेतलेली आहे, ती आता आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे। बघा मी सगळं टाकून घेतलं आहे। आता थोडं वाटीमध्ये अजून पाणी घेऊन, गरमच पाणी मी इथे वाटीमध्ये पण घेतलेलं आहे, आणि ते पण आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आणि आता हे पीठ आपल्याला जवळपास 3 ते 4 मिनटं चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगत जा। रेसिपी अगदी छान साध्या सोप्या असतात, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक पण आठवणीने करून घेत जा। कुळीथ हे मूतखड्यावर सुद्धा प्रभावी आहे। त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये होणारा सर्दी, खोकला, कफ यावर सुद्धा हा अतिशय रामबाण असा उपाय आहे। कुळीथ किंवा हे हुलगा अख्खा जर आपण वापरला तर हा पचायला थोडा जड असतो, त्यामुळे जर आपण असं त्याचं थोडं मंद आचेवर भाजून त्यानंतर असं सूप करून पिलं तर हे आपल्या शरीरासाठी अधिक पौष्टिक आणि आरोग्यवर्धक, बलदायक ठरतं। अतिशय बहुगुणी असं हुलग्याचं सूप आपलं तयार आहे। तुम्हाला कसा वाटला कुळीथच्या सूपचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला पण आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला पण आठवणीने लाईक करा,
परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.